नमस्कार मंडळी, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना भरभरून असं प्रेम. मंडळी, आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही कधी ट्राय केली असेल किंवा नसेल सुद्धा. ज्यांनी नसेल ट्राय केली त्यांच्यासाठी ही रेसिपी अशी नवीन असणार आहे. तुम्ही बनपाव ऐकला असेल, पण कधी बन डोसा ऐकला आहे का? नाही ना? आज आपण हा असा बन डोसा बनवणार आहोत. साधा डोसा तर आपण सर्वांनाच माहिती आहे, पण काही लोकांना बन डोसा काय असतो ते माहीत नसेल. आज आपण मस्तपैकी फ्लफी असा एक बन डोसा बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. बन डोशासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा असा घेतलेला आहे. तसंच 1 वाटी दही घेतलेला आहे. दही थोडं आंबटच घेतलेलं आहे. तसंच कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे. बन डोशासाठी आपल्याला काही जास्त सामानाची गरज नाही. हे साधारण सामान प्रत्येक गृहिणीच्या घरी हे असतं. त्यामुळे एवढं काय बनवायची काही हे नाही. आता आपण रवा आणि दही हे मिक्सरला असं मस्तपैकी वाटून घेणार आहे. मी बारीक रवा घेतला आहे. जर तुम्हाला जाड रवा घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. ही रेसिपी सर्वांसाठी नवीन असेल. कोणी ट्राय केला असेल कधी किंवा कोणी नसेल ट्राय केला, पण ज्यांनी हा ट्राय केला नसेल त्याने नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. एकदम स्पॉन्जी असा हा डोसा होतो. आता आपण हे वाटण मिक्सरला वाटून घेणार आहोत. मी इथे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता हे सर्व वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटण मी असं वाटून घेतलेलं आहे. एकदम जाडसर पण नाही आणि एकदम पातळ असं पाण्यासारखं करू नये, नाहीतर आपले बन डोसे हे बनणार नाही. थोडं असं घट्टच बॅटर ठेवायचं आहे. जसं इडलीचं आणि डोशाचं बॅटर असतं तसंच हे बॅटर आपण ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक फोडणी घालणार आहोत. ती फोडणी कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं मला एकदम घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये उरलेलं मिश्रण होतं त्यातच थोडं अर्धी वाटी असं मी पाणी घातलेलं आहे. अजून थोडंसं मी ह्याच्यात पाणी घालणार आहे, तुम्ही बघू शकता. आता या बॅटरमध्ये मी बोलली जशी की एक फोडणी लागणार आहेत. चला तर मग त्या फोडणीसाठी आपण काय काय करणार आहोत ते आपण पाहूया. मी इथे गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी साधारण 1 पळी असं तेल टाकलेलं आहे. 1 ते 1.5 पळी असं तेल टाकलेलं आहे. आपण जसं डाळीला फोडणी देतो त्या प्रमाणात मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल मस्तपैकी आपण गरम करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे तेल आपलं गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमच अशी बारीक मोहरी टाकलेली आहे. तेल मस्त गरम झालं आहे त्यामुळे फोडणी एकदम मस्त अशी झालेली आहे आपली. तुम्ही पाहू शकता मोहरी कशी तडतडली आहे. त्याच्यामध्येच मी 5 ते 6 पानं कढीपत्त्याची घातली आहे आणि मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि आपण हे 1 ते 2 मिनटं असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. जास्त एकदम मिरच्या लालसर नाही करायच्या, थोड्याशा अशा हिरव्याच ठेवायच्या. आता आपण ह्याच्यामध्ये जो कापून घेतलेला कांदा होता तो घालून सर्व हे एकदम असं 2 मिनटं परतून घेणार आहोत. एकदम लालसर असा कांदा करायचा नाही आहे. थोडासा असा हलका गुलाबी झाला का त्याला आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 मिनटं मी असा कांदा तेलामध्ये परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटानंतर कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे. फोडणी आपली तयार आहे. आता ही फोडणी आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कांदा असा एकदम लालसर केलेला नाही, थोडासा गुलाबीच ठेवलेला आहे. आता हे आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत आणि बॅटर मस्तपैकी एकजीव करून घेणार आहोत. हा बन डोसा खायला जितकं चविष्ट आहे तसं दिसायलासुद्धा एकदम अप्रतिम असा दिसतो. वरून असा एकदम कुरकुरीत लालसर आणि आतून एकदम मऊ असा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी हा दिसतो. जसा बनपाव असतो तसाच हा बन डोसासुद्धा आहे. हे बॅटर आपलं मिक्स एकदम झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पुढच्या भागाची सुरुवात करूया. मी इथे ह्याच्यामध्ये थोडंसं असं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तसंच त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहे, चिमूटभर. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता. एकदम जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर मग थोडा असा त्याला कोमट असा वास येतो नंतरला. हे इथे बघू शकता तुम्ही मी इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे. पुन्हा हे मिश्रण आपण आता एकजीव असं ढवळून घेऊया चमच्याच्या साहाय्याने.
बेकिंग सोडा घातल्याच्या नंतर आपण थोडंसं असं चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. जास्त मीठ घालायचं नाही आहे, नाहीतर पूर्णपणे ते असं खारट होईल. सगळं मिश्रण आपण एकजीव असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असं मिश्रण मी केलेलं नाही आहे. आता ह्याला 5-10 मिनटं रेस्टवर ठेवूया. मिश्रण मी 10 मिनटं असं झाकून ठेवलं होतं, जेणेकरून जो रवा आहे तो दह्यामध्ये पूर्णपणे असा फुलून येईल. आता आपण ह्याच्या बॅटरची तयारी करूया. आता ह्याच्यामध्ये मी जे आपलं फोडणीचं भांडं असतं ते फोडणीचं भांडं मी तेल लावून थोडंसं हे करून घेणार आहे, जेणेकरून जो आपला बन डोसा आहे तो खाली चिपकू नये. तेलाचा वापर तर करणारच आहोत आपण, पण आधी मी ह्याला ऑलरेडी ग्रीस करून घेते आहे. आता गॅसवर आपण हे भांडं ठेवून थोडंसं असं त्याला तापवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण साधारण 1 चमचा असं तेल टाकणार आहे. तेल टाकून आपण हे भांडं साधारण 1 मिनटं असं तापून घेणार आहे, जेणेकरून आपला बन डोसा हा लगेच असा निघू शकतो, चिपकणार नाही खाली भांड्याला. बघू शकता मी इथे एक छोटा टेबलस्पून इकडे मी तेल टाकलेलं आहे आणि ते मस्तपैकी आपण असं गॅसवर गरम करून घेऊया. भांडं आपलं गरम झालं आहे, तसं तेलसुद्धा त्यातलं गरम झालं आहे. आता जे बॅटर आहे ते मी थोडं असं याच्यामध्ये टाकणार आहे. एकदम पूर्ण असं भरून घ्यायचं नाही आहे, नाहीतर पूर्णपणे आपलं बॅटर हे बिघडू शकतं. बॅटर टाकल्याच्या नंतर साधारण 1 मिनटं आपण ह्याच्यावर झाकण असं ठेवायचं आहे. गॅसचा फ्लेम हा एकदम स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर एकदम फास्ट ठेवलं तर बॅटर पूर्णपणे असं वरून करपून जाईल आणि आतमध्ये रवा हा पूर्णपणे असा कच्चा राहील. तुम्ही बघू शकता 2 मिनटं मी इथे गॅसवर भांड्यावर झाकण ठेवलेलं आहे. गॅस पूर्णपणे असा स्लो आहे. आपण त्याला 5 मिनटं असं शिजवून देणार आहे, जेणेकरून रवा आतून पूर्णपणे शिजेल, कच्चा राहणार नाही आहे. 1 ते 2 मिनटं आपण ह्याला झाकून असंच ठेवणार आहे. साधारण 2 मिनटं मी एकदम स्लो फ्लेमवर हा बन डोसा शिजवून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि साईडनं आपण एकदम बारीक चमच्याने आधी त्याला पूर्णपणे काढून घेणार आहे. जर चिपकलेला असेल तर त्याला थोडा वेळ अजून ठेवूया आपण. मी साईडनं त्याला काढण्याचा असा प्रयत्न करत आहे. एकदम जास्त चिपकलेला असेल तर आपण त्याला शिजून देणार आहे. थोडा वेळ मी अजून 1-2 मिनटं असं त्याला अजून ठेवणार आहे, जेणेकरून तो पटकन असा निघेल. तुम्ही बघू शकता 2 मिनटं मी अजून त्याला ठेवलेला, तर तो पूर्णपणे असा शेकलेला आहे. तो शेकतो तेव्हा तो स्वतःहून आपोआपच निघतो. बघू शकता पूर्णपणे निघालेला आहे. थोडं बॅटर वरती तसंच राहिलेलं आहे, पण ते काही हरकत नाही. जेव्हा आपण त्याला फ्लिप करणार तेव्हा ते पूर्णपणे शेकून निघतं. तुम्ही पाहू शकता इकडे आपला बन डोसा खालून थोडा असा शेकलेला आहे, लालसर झालेला आहे. मस्तपैकी असा कुरुम खायला एकदम अप्रतिम लागणार आहे. एकदम स्पॉन्जी बन डोसा आपला इकडे तयार होतो आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी आवडली हे कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आता आपण हा बन डोसा पूर्णपणे शेकवून घेऊया. 2-3 मिनटं अजून घेतले होते, त्यामुळे बन डोसा मस्तपैकी आपला शेकलेला आहे. तुम्ही बघू शकता थोडासा असा जास्तच लालसर झालेला आहे, काही हरकत नाही, पण तो आतून पूर्णपणे असा शेकला पाहिजे. जर आतूनच कच्चा राहिला तर त्याला खाण्याची काही चव नाही. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला बन डोसा असा दिसायला किती अप्रतिम असा दिसत आहे. आता आपण दुसरा बन डोसा बनवून घेणार आहोत. एक करून मी असे सर्व बन डोसे बनवून घेणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हा बन डोसा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा किंवा सांबारासोबतसुद्धा खाऊ शकता. मस्त असा हा बन डोसा लागतो. नक्की ट्राय करा तुम्ही. आपण एक करून आता सर्व बन डोसे आपण बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता इकडे आपले बन डोसे मी तयार करून घेतले आहे. मस्तपैकी दिसायला असे गोल्डन लाल कलरचे, वरून असे क्रिस्पी आणि आतून एकदम असे सॉफ्ट स्पॉन्जी बन डोसे आपले तयार आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. दिसायला जितकी अप्रतिम आहे तशीच खायला एकदम अशी चवदार ही रेसिपी आहे.